जानेवारी 20. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 20 जानेवारीचा भाग खूपच छान झाला आहे. सायली मधू भाऊंना काय बोलणार हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. सायली मधू भाऊंना म्हणते, तुम्ही तेच मधू भाऊ आहात का, ज्यांनी मला रस्त्यावरून उचलून घर दिलं, अन्न दिलं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेम दिलं, नवीन आयुष्य दिलं, आणि तेच माझं आयुष्य आता मातीत घालवत आहात. कुसुम तिला थांबविण्याचा प्रयत्न करते, परंतु सायली म्हणते, मला बोलू दे ताई, जगाचा कोणी नाही, त्याचे तारणहार तुम्ही आहात मधू भाऊ. मग आज तुमच्या जावयाला त्रास होतो आहे ते तुम्हाला दिसत नाही का? जावयाचा सोडा, तुमच्या मुलीला म्हणजे मला त्रास होतो आहे. आमच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल कळल्यापासून मी फक्त ऐकत आले आहे. सगळ्यांना माहिती झालं आणि तुम्हा सगळ्यांना धक्का बसला. त्या धक्क्यामधून तुम्ही अजूनही सावरला नाहीत. परंतु तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा तुम्हाला पोलीस अचानक पकडून घेऊन गेले तेव्हा मी काय करणार होते? तुम्ही हा विचार कधी केला का? आपला आश्रम निघून गेला असता आपल्या हातातून. मुलांची जबाबदारी होती माझ्या अंगावर. एक तर कुठलाही वकील तुमची केस घ्यायला तयार नव्हता, आणि त्यासाठी मी कोणासमोर जोडे घासले, कोणासमोर हात जोडले याची साक्षीदार कुसुम ताई आहे. आणि प्रत्येक वकिलाने आणि मला हेच सांगितलं की ही केस फक्त अर्जुन सरच जिंकू शकतात. त्यांची फीस मला परवडू शकत नव्हती. तरीही मी त्यांच्याकडे गेले, आणि माझ्याकडे शेवटचा पर्याय आला, तो म्हणजे लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट. एक असं कॉन्ट्रॅक्ट ज्याच्यामध्ये आमच्यामध्ये कुठलेही नातं नसणार होतं. तुम्ही सुटलात की आम्ही वेगळे होणार होतो. एकाच खोलीत राहून ते मला हात लावणार नाहीत हे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं होतं, जे त्यांनी पाळलं. मी कुठलाही विचार न करता त्या काळोखात उडी मारली, कारण माझ्यासमोर फक्त तुम्हाला सोडवण्याचं ध्येय होतं. तुमच्या लेखी माझा हा निर्णय चुकला असेल, परंतु त्यानंतर मी अर्जुन सरांना खूप जवळून ओळखायला लागले. त्यांचं प्रेम, त्यांच्या नात्यावर असलेला विश्वास, यामुळे मी त्यांच्या प्रेमात कधी पडले. माझं मलाच कळालं नाही. मला नंतर कळालं की ते सुद्धा माझ्या प्रेमात पडले होते. आमच्या कॉन्ट्रॅक्टरच्या अटीच तशा होत्या, आणि मी तर त्यांना माझ्या प्रेमाबद्दल आजपर्यंत सांगू शकले नाही, कारण मला तुमचा अनादर करायचा नव्हता. आणि तुम्हाला हे सगळं दिसत नाही का? आधी तुम्हाला तुमच्या साऊच्या डोळ्यात बघून कळायचं की तिच्या मनात काय चाललं आहे. आज तुमचा राग एवढा मोठा झाला आहे की तुम्हाला तुमच्या मुलीचं सुख सुद्धा दिसेना झालं आहे. मधू भाऊ, अर्जुन सर मला भेटायला दररोज येथे येतात. नको तेवढा अपमान सहन करतात, कारण ते तुमचा माझ्यापेक्षा जास्त आदर करतात. पण तुम्ही आमची एक छोटीशी चूक माफ करू शकला नाही, आणि आज जी व्यक्ती माझ्या पाठीशी उभी आहे त्याच व्यक्तीला तुम्ही दोषी ठरवत आहात. आम्हाला वेगळा कसं ठेवता येईल याचा विचार करत आहात. का करत आहात तुम्ही हे सगळं? तुम्ही ज्या माणसावर जावई म्हणून प्रेम करायचात, त्याच माणसाने मला स्त्री म्हणून खूप आदर दिला आहे. मधू भाऊ, ते सोबत असताना मला जितकं सुरक्षित वाटतं ना, तसं मला कधीही वाटलं नाही. अहो, एका सासऱ्याला आपल्या जावयाकडून अजून काय हवं आहे? पण या सगळ्याला तुमच्या लेखी काहीच किंमत नाही, आणि आज तर तुम्ही त्यांना पोलिसात द्यायला निघालात. एरवी तर त्यांचा अपमान होतच होता, परंतु आज तुमच्यामुळे 4 लोकांसमोर त्यांना बोलणी खावी लागली आहेत, आणि त्यांची बायको म्हणून मी हे सहन करणार नाही. इकडे अर्जुनला चाळीतले लोक मारहाण करत असतात. अर्जुनला त्यांनी पकडलेले असतं, आणि ते त्याला मारणार. एवढ्यात अर्जुन त्यापैकी एकाच्या पोटात लाथ घालतो. तो दूर जाऊन पडतो. नंतर अर्जुन एकेकाला धरून मारायला लागतो आणि आपल्यापासून दूर करतो. अर्जुनाने मारल्यामुळे सगळे दूर होतात. नंतर अर्जुन चाळीचं बंद केलेलं गेट उघडायला लागतो, परंतु तेवढ्यात ते सगळे पुन्हा उठून अर्जुनला धरतात, आणि त्याला गेट उघडण्यापासून रोखू लागतात. त्याचे दोन्ही हात धरून त्याला गेटपासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. अर्जुन ताकदीने गेट उघडायला लागतो, परंतु सगळ्यांनी रोखल्यामुळे त्याला हे शक्य होत नाही. त्यामुळे चिडून तो त्यांना धक्का देतो. अर्जुन खूप रागाने त्यांना मारून स्वतःपासून दूर करतो. ते सगळे दूर पडतात. अर्जुन त्यापैकी एकाला धरतो आणि त्याच डोकं गेटवर आदळतो. त्याची लाथा मारून धुलाई करतो. अर्जुन बाकीच्यांना देखील उठवून मारायला लागतो. अर्जुनाच्या रौद्र अवतारामुळे सगळे खाली पडतात. अर्जुन द्वेषाने पुढे होतो आणि गेट धक्का मारून उघडतो. लोक त्याला अडविण्याचा प्रयत्न करत असतात. तो सायलीच्या घराकडे येण्याचा प्रयत्न करतो, परंतु लोक त्याला सारखे धरून थांबवत असतात. इकडे सायली म्हणते, एरवी तुम्ही मला कितीही रेषा आखून द्या, तुमची मुलगी म्हणून मी त्या रेषा कधीही ओलांडणार नाही. परंतु तुमच्या रागामुळे जर माझ्या अर्जुन सरांना काही झालं, ते कुठल्या संकटात सापडले, तर त्या क्षणापासून मी तुमची मुलगी नसेल. मी फक्त त्यांची बायको असेन.
मग मी कुठलीही रेषा पाळणार नाही. इकडे अर्जुन पळत पळत सायलीकडे येण्याचा प्रयत्न करतो, पण तेवढ्यात ते सगळे गुंड हातात काठ्या घेऊन येतात. त्यांना पाहून अर्जुन जागीच थांबतो. त्यांच्या हातातल्या मोठमोठ्या काठ्या पाहून तो सावध पवित्रा घेतो. इकडे सायली मधुभाऊंना म्हणते, तुम्ही त्यांना पोलिसात देण्याचा भानगडीत पडू नका. माझ्या नवऱ्याचा चारचौघात झालेला अपमान मी सहन करणार नाही. आणि हे तुम्हाला तुमची साऊ नाही, तर मिसेस सायली अर्जुन सुभेदार सांगत आहे. सायलीचे असे बोलणे ऐकून मधुभाऊ तिच्याकडे पाहतच राहतात. तिकडे अर्जुनवर तो माणूस काठीने वार करतो. अर्जुन काठी धरतो आणि त्याच काठीने त्याला मारतो. नंतर सगळेच अर्जुनवर वार करायला लागतात. अर्जुन त्यांना प्रत्युत्तर द्यायला लागतो आणि काठीने त्यांना झोडपतो. सगळी लोक आरडाओरड करायला लागतात. या आरडाओरडीचा आवाज सायलीला येऊ लागतो. त्याबरोबर ती बाहेर पळत जाते. बाहेर येऊन पाहते तर अर्जुन एका जनाला मारत असतो. ती त्यांना थांबविण्यासाठी जायला लागते, परंतु मधुभाऊ तिला अडवतात. सायली म्हणते, ते रागात आले ना तर काहीतरी भयंकर करतील, मला जाऊ द्या. कुसुम देखील मधुभाऊंना सांगते की सायलीला जाऊ द्या. अर्जुनवर घेताना काठीने हल्ला करतात. अर्जुन त्या दोघांना परत मारतो. एकाला पकडून त्याच्या तोंडावर ठोसे मारायला लागतो. त्या माणसाच्या तोंडातून रक्त येतं. तो त्याच्या तोंडावर ठोशावर ठोसे मारायला लागतो. तेवढ्यात सायली पळत पुढे येते आणि अहो अशी हाक मारते. सायलीच्या आवाजाने अर्जुनचा हात थांबतो आणि तो सायलीकडे पाहतो. त्याला सायलीकडे बघताना पाहून दुसरे दोघेजण येतात आणि अर्जुनला खूप मारायला लागतात. परंतु सायली तिथे असल्यामुळे अर्जुन काहीच उत्तर देत नाही. सगळेजण अर्जुनला खूप मारतात. अर्जुन त्यांना म्हणत असतो की मला मारामारी करायची नाही. अर्जुन म्हणत असतो की हे बघा, माझे सासरे माझ्यासमोर उभे आहेत, मला त्यांच्यासमोर कोणालाही मारायचं नाही. परंतु ते लोक थांबत नाहीत. त्यांच्यासमोर हात जोडून सांगतो की मला मारू नका, मला मारामारी करायची नाही. परंतु ते त्याला मारणं चालू ठेवतात. कुसुम पुढे येते आणि म्हणते की तुम्हाला अक्कल आहे का नाही? 4 लोकांचं ऐकून तुम्ही त्याला मारायला निघालात, सोडा त्याला. सायली सारखी मधुभाऊंना विनंती करत असते, परंतु ते तिचा हात सोडत नाहीत. ती लोक अर्जुनला सारखी मारत राहतात. सायली मधुभाऊंना विनंती करत असते, म्हणते कोर्टाबाहेर आणि समाजात हा माणूस आपल्यासाठी फक्त लढत आलाय. ते फक्त तुम्ही समोर आहात म्हणून कोणालाही मारत नाहीत. ते गुण नाहीत. हे भांडण थांबवा, नाही तर मला तरी जाऊ द्या. आज माझी वेळ आहे त्यांच्यासाठी उभे राहण्याची, मला जाऊ द्या. अर्जुन सायलीला आपल्यासाठी विनंती करताना पाहून आनंदित होतो. तो हात जोडून मधुभाऊंना काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु तेवढ्यात मागचा एक जण काचेची बाटली धरून अर्जुनच्या डोक्यात फोडतो. काचेची बाटली डोक्यावर लागल्यामुळे अर्जुनला एकच धक्का बसतो. ते पाहून सायली प्रचंड शॉकमध्ये जाते. भाऊ कुसुम सगळेच अर्जुनकडे पाहत असतात. अर्जुनला काहीच सुचत नाही. तो मागे डोक्याला हात लावतो आणि हात समोर घेऊन हाताला लागलेलं रक्त बघतो. सायलीला हे बघून प्रचंड भीती वाटते. रक्त आल्यामुळे अर्जुनला चक्कर येते आणि तो खाली पडतो. सायली भीतीने हे सगळं पाहत असते. तेवढ्या ती मधुभाऊंचा हात सोडवते आणि रागाने त्या माणसाजवळ जाते. त्याची कॉलर पकडून सायली त्याच्या तोंडात ठेवून देते. अर्जुनला त्याने मारल्यामुळे सायलीला प्रचंड राग आलेला असतो. सायली अर्जुनकडे जाते आणि त्याला उठविण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अर्जुन काहीच प्रतिसाद देत नाही. सायली रडून रडून अर्जुनला सावध करण्याचा प्रयत्न करते, परंतु अर्जुन निपचित पडलेला असतो आणि या भागाचा इथेच शेवट होतो. सायली अर्जुनला शुद्धीवर आणि शकेल का, हे पाहूया नंतरच्या भागामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जानेवारी 16. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 16 जानेवारीचा भाग खूपच छान झाला आहे. सायलीने दिलेल्या तिळगुळाच्या वड्या सुभेदार खातील का, हे आजच्या भागात कळणार आहे. त्यामुळे हा रिव्ह्यू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते तन्वीपासून. तन्वी अर्जुनला म्हणते, अर्जुन तू माझ्याशी गोड बोल, असं मी नाही म्हणणार, पण निदान माझ्याशी साधं तरी बोल. अर्जुन तिला रागात उत्तर देणार असतो, परंतु चैतन्य त्याला इशाऱ्याने थांबवतो. तिळगुळाच्या वड्या खाऊन सगळे म्हणतात, तन्वी खूप छान वड्या बनवल्या आहेस. तन्वीला कळत नाही काय उत्तर द्यावं, कारण वड्या तिने केलेल्या नसतात. अर्जुन म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी बरोबर ओळखलं, या वड्या घरातल्या कोणीही केलेल्या नाहीत, कारण या वड्या माझ्या बायकोने केलेल्या आहेत. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. अन्नपूर्णा आजी म्हणते, या वडीपेक्षा मला विष दिलं असतं तर बरं झालं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली चहा करत असते आणि मनाशीच विचार करत असते की अर्जुन सर आज काहीतरी निमित्त काढून नक्की इथे येतील.
आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच कळेल की घरी सगळ्यांना वड्या आवडल्या की नाही ते. तेवढ्यात चहा होतो आणि ती चहाचा कप घेऊन मधुभाऊंना देण्यासाठी जाते. ती मधुभाऊंना चहाचा कप देते आणि म्हणते, मी गल्लीच्या कोपऱ्यावरती जाऊन येते. मधुभाऊ म्हणतात की कुठल्याही कारणावरून घराबाहेर जाण्याची गरज नाही. आजपासून दाराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही. स्वयंपाक घरात राहायचं. हे ऐकून सायली नाराज होते आणि आतमध्ये उभा राहून कुसुम आणि मधुभाऊंचं बोलणं ऐकायला लागते. कुसुम मधुभाऊंना म्हणते, तुम्ही का करत आहात? एवढी बंधन घालायला ती काय लहान बाळ आहे का? तिच्या मनाचा थोडा तरी विचार करा. मधुभाऊ म्हणतात, मी तिच्या चांगल्यासाठीच हे करत आहे. इकडे अर्जुन तयार होत असतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन सुभेदार, तुमचा हा नट्टापट्टा जो चालला आहे तो मधुभाऊंना इम्प्रेस करण्यासाठी चालला आहे का? अर्जुन जॅकेट घालून तयार होतो. त्याची तयारी बघून चैतन्य मात्र हसत असतो. इकडे सुभेदारांच्या घरी सगळे जेवायला बसलेले असतात. तन्वी सर्वांना वाढत असते. तन्वी म्हणते, मामी तू नीट खात नाहीस, माझं लक्ष आहे तुझ्याकडे. तेवढ्यात विमल अन्नपूर्णा आजीला म्हणते, तुमच्यासाठी संत्र्याचा ज्यूस आणला आहे. तन्वी म्हणते, विमलताई इथून पुढे फळाचा ज्यूस करायचा नाही. ताजी फळे जशीच्या तशी खाल्लेली चांगली असतात. अश्विन म्हणतो, तन्वी अगदी बरोबर बोलत आहे. या ज्यूसमध्ये असलेली साखर शरीरासाठी नुकसानकारक असते. त्यामुळे विमलताई पासून खाण्यापिण्याच्या बाबतीत तन्वी जे म्हणेल तेच करायचं. तन्वी भावनिक होण्याचा नाटक करून म्हणते, हे तुमचं बोलणं ऐकायला खूप गोड वाटलं. प्रत्यक्षात सगळे माझ्यासाठी नीट बोलले तरी खूप आहे. कल्पना म्हणते, आम्ही सगळे तुझ्याशी नीटच बोलतो. तन्वी म्हणते, मी इतका प्रयत्न करून सुद्धा अर्जुन माझ्याशी 2 शब्द सुद्धा बोलत नाही. मी खूप ठरवते की हे सगळं मनाला लावून नाही घ्यायचं, परंतु मी सुद्धा माणूस आहे. सारखा अपमान मी कसा सहन करू? असं म्हणून ती रडायला लागते. अन्नपूर्णा आजी म्हणते, तन्वी बाळा एवढा त्रास करून घेऊ नकोस. तन्वी म्हणते, तुम्ही सगळे माझ्यावर प्रेम करता, पण त्या माणसाला मी डोळ्यासमोर सुद्धा नकोय. असं म्हणून ती रडत तिथून जाऊ लागते. परंतु कल्पना तिला थांबवते आणि टेबलवरती बसवते. पूर्णा आजी म्हणते, तन्वी बाळा या भावना मला कळतात, परंतु अर्जुनच्या वागण्यावर आम्हाला अंकुश ठेवता येत नाही. इकडे अर्जुन तयार होऊन चाळीत येतो. तेवढ्यात मधुभाऊ दरवाजाच्या बाहेर येतात. त्यांना पाहून अर्जुन घाबरतो आणि लपण्याचा प्रयत्न करतो. मधुभाऊ त्याच्या पाठोपाठ येतात. मधुभाऊ म्हणतात, आता तू गुंडासारखा आमच्या घरावर देखरेख करणार आहेस का? निर्लज्जासारखा परत परत येतोस. थोडीशी जरी लाज शिल्लक असेल तर इथे येऊ नको. अर्जुन म्हणतो, मी माझ्या बायकोला भेटायला येतो. असं म्हणून तो परत सायली बाहेर येण्याची वाट पाहू लागतो आणि तिथे थांबून आशेने पाहू लागतो. आणि या भागाचा इथेच शेवट होतो. अर्जुन सायली सोबत संवाद कसा साधणार? सायली आणि अर्जुन पुन्हा एकत्र येतील का? हे पाहूया नंतरच्या भागामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.